अध्यक्ष महोदय, मी 2026-2027च्या गृह विभागावरील अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करीत असताना माझ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील डोंबिवली पूर्व येथे मानपडा पोलीस स्टेशन आहे. या पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने आणि लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे व त्यात MIDC निवासी व औद्योगिक विभाग व मोठमोठे गृहसंकुले या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर मोठ्या प्रमाणात समस्याचा ताण या पोलीस ठाण्यावर येत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करीत आहे की गृह विभागाच्या माध्यमातून या मानपाडा पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त एक नव्याने काटई पोलीस स्टेशन निर्माण व्हावे यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे गृह विभागाकडे सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो, या काटई डोंबिवली पूर्व येथील पोलीस स्टेशनला तातडीने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी परवानगी देण्यात यावी, जेणेकरून या मानपाडा पोलीस स्टेशनवर असलेला प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनची जागा ही रोडच्या खाली गेल्यामुळे पावसाळ्यात कमरे एवढा पाणी तिथे साचत असल्यामुळे त्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशनची लोक बसू शकत नाही, कर्मचारी बसू शकत नाही. त्याचाही प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि बाजूला MIDC असल्यामुळे X32 या भूखंडाची पोलीस स्टेशननी मागणी केलेली आहे. सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या भूखंडासाठी पोलीस स्टेशनसाठी मागणी केलेली आहे. ती तातडीने मंजूर करून त्याच्यासाठी निधी मंजूर करावा आणि जेणेकरून ती सुसज्ज इमारत होईल आणि पोलीस स्टेशनला तिथे बसण्यासाठी जागा निर्माण होईल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेला दिवा शहर येत आहे. या दिवा शहराचे मोठ्या प्रमाणात गृहसंकल्प व उद्योगधंदे असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिथेही मुंब्रा दिवा पोलीस स्टेशन व्हावा अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन येथेही इमारत अतिशय जुनी झालेली आहे व पोलीस वसाहत इमारत धोकादायक झालेली आहे. तिथे त्या पोलीस स्टेशनसाठी आणि पोलीस वसाहतसाठी तातडीने निधी देण्यात यावा अशी माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे सन 2026-27च्या अर्थसंकल्पीय मागण्यावरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व जलसंपदा विभागावर चर्चा करीत असताना अध्यक्ष महोदय, माझ्या कल्याण ग्रामीण विधानसभेमध्ये असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेली 27 गावे व ठाणे महानगरपालिकेत असलेल्या दिवा शहर, त्यामध्ये असलेला प्रभाग 3 व त्याच्यात 11 नगरसेवक या परिसरात प्रचंड पाण्याचा तुटवडा भासत आहेत. अनेक वेगळा नागरिक पदाधिकारी या कल्याण डोंबिवली या महापालिकेवर MIDC या अनेक मोर्चे आंदोलन